शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे। कोर्टात याला उशीर झाल्यामुळे कपिल सिब्बल यांनी माफी मागितलेली आहे। आज या प्रकरणाची सुनावणी होणार होती। चीफ जस्टिस सूर्यकांत यांच्या समोर ही सुनावणी होते आहे। ही सुनावणी सुरू झालेली आहे। कोर्टामध्ये यायला कपिल सिब्बल यांना उशीर झाला, त्यामुळे त्यांनी कोर्टाची माफी मागितली आहे। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची बाजू कपिल सिब्बल मांडतात। आज कोर्टात नेमके काय काय आर्ग्युमेंट्स होतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अजूनही खटला दाखल आहे। त्या संदर्भातली सुनावणी आज होणं अपेक्षित आहे आणि कोर्टामध्ये ही केस सध्या सुनावणीसाठी सुरू आहे। कपिल सिब्बल हे काहीसे कोर्टामध्ये उशिरा पोहोचले, त्या संदर्भात त्यांनी सुरुवातीला कोर्टाची माफी मागितली आहे। सध्या चीफ जस्टिस सूर्यकांत यांच्या समोर ही सुनावणी होते आहे। कपिल सिब्बल हे उद्धव ठाकरे यांची बाजू मांडतायत। संदीप राजगोळकर आपल्याला अपडेट देत आहेत। संदीप, आज काय कोर्टामध्ये घडेल अशी अपेक्षा आहे? कसे आर्ग्युमेंट्स होऊ शकतात? सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी सुरू झाली आहे। दुपारच्या सत्रामध्ये म्हणजे दुपारच्या सत्राच्या पूर्वी ज्यावेळा सुनावणी होती त्यावेळा कपिल सिब्बल हे उपस्थित नव्हते। त्यांनी न्यायालयाकडे दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे, कारण सुनावणीच्या वेळेला शिवसेना युबीटी पक्षाचे वकील नसल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांनी देखील केला होता आणि त्यानुसार आता कपिल सिब्बल यांनी आपला जो युक्तिवाद आहे तो सुरू केलेला आहे। खरी शिवसेना कोणाची किंवा धनुष्यबाण कोणाचं ही प्रलंबित आहे, हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टाकडे नम्रता आपल्याला माहिती आहे आणि तेव्हापासून ही सुनावणी सुरू आहे। आत्ताचा अपडेट असा आहे की जे 6 खासदार शिवसेनेतले गेलेले आहेत, शिवसेना युबीटी पक्षातले एकनाथ शिंदे यांच्याकडे, त्यांच्या निर्णयाला किंवा जो लोकसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला होता त्याला देखील आव्हान जे आहे ते याचिकेमधून देण्यात आलेलं आणि कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद सुरू केला आहे तो असा आहे की त्यांनी असं म्हटलं, इतर मुद्द्यांवर देखील मी आज युक्तिवाद करणार आहे आणि निवडणूक आयोगाच्या चिन्ह आदेशातला परिच्छेद 15 अंतर्गत दिलेला जो वादग्रस्त निर्णय त्याचे महत्त्वाचे त्यांनी 4 भाग करता येतील असं म्हणत त्यांनी पहिला मुद्दा जो काढलेला आहे तो शिवसेनेमध्ये फूट पडली होती असा निवडणूक आयोगानं काढलेला जो निष्कर्ष आहे त्याच्यावर त्यांनी खरं तर आक्षेप नोंदवलेला आहे कपिल सिब्बल यांनी। त्याचबरोबर पक्षाच्या घटनेच्या आधारे हा वाद सोडवणं योग्य ठरणार नाही असा आयोगाचा जो निष्कर्ष आहे तो देखील चुकीचा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। त्याचबरोबर पक्षातील बहुमताच्या आधारे निर्णय घेणं योग्य असल्याचं आयोगानं मान्य केलेलं होतं, मात्र संघटनात्मक पातळीवरील बहुमताचा विचार केल्यानंतरही समाधानकारक निष्कर्ष निघालेला नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे। आणि चौथा मुद्दा त्यांनी म्हटलं की पक्षाच्या विधिमंडळातलं बहुमताला निर्णायक मानून प्रतिवादी गटाला पक्षाचं चिन्ह जे ते देण्यात आलं। एकंदरीतच निवडणूक आयोगानं कोणत्या आधारे शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव जे आहे ते निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दिलं होतं ते त्यांनी सांगत निवडणूक आयोगाचा निर्णय कशा पद्धतीनं चुकीचा आहे हे त्यांनी सांगायचा प्रयत्न जो आहे कोर्टासमोर तो केला आहे। आणि शिवसेनेमध्ये फूट पडली होती या निवडणूक आयोगाच्या निष्कर्षावर जो आहे तो युक्तिवाद आता त्यांनी सुरू केला आहे, कारण प्रामुख्यानं बघायला गेलं तर एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी शिवसेनेत फूट पडली होती असं त्यावेळेला युक्तिवाद केला होता आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेलेलं होतं आणि मग निवडणूक आयोगानं निर्णय घेतला होता की धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना देण्यात यावं आणि त्यानुसार कपिल सिब्बल यांनी आता हा युक्तिवाद जो आहे तो सुरू केलेला आहे। बर, कसं आहे की आता आर्ग्युमेंट ज्या पद्धतीनं होतंय, म्हणजे यापूर्वी जे झालेलं होतं की इलेक्टिव्ह मेंबर्स कोण आहेत, म्हणजे आमदार खासदार ज्याच्याकडे जास्त त्याचा पक्ष, असं हे आर्ग्युमेंट केलेलं होतं। मला वाटतं कदाचित याला रिफ्यूट कोर्टामध्ये केलं जाईल। संदीप, नाही, नक्कीच केलं जाईल। प्रामुख्यानं बघायला गेलं तर जे आत्तापर्यंत युक्तिवाद गेल्या 3-3.5 वर्षात म्हणजे 24ची निवडणूक होण्याआधी देखील युक्तिवाद नम्रता झालेला होता आणि त्यावेळेला शिवसेना युबीटी पक्षाच्या वकिलांनी हा निर्णय कसा चुकीच्या पद्धतीचा आहे हेच सांगायचा प्रयत्न केला होता, मात्र वारंवार तारखा पडत होत्या, कधी त्या बाजूचे वकील अनुपस्थित असायचे, कधी या बाजूचे असायचे। मात्र महत्त्वाचं हेच आहे की निवडणूक आयोगानं जो निर्णय घेतला होता त्याला आव्हान देत ही याचिका दाखल जी आहे ती करण्यात आली आहे सुप्रीम कोर्टामध्ये। आणि प्रामुख्यानं बघायला गेलं तर आत्ता जो युक्तिवाद सुरू झालेला आहे तो जजेसची नावं आपल्याला सांगावी लागतील। प्रामुख्यानं सरन्यायाधीश सूर्यकांत आहे हे स्वतः आहेतच, त्याचबरोबर इतर न्यायमूर्ती जे आहेत ज्यामध्ये जयमाला बागची आहेत आणि व्ही मोहन्ना या तिघांच्या खंडपीठासमोर ही सगळी सुनावणी झालेली आहे। आणि नेमकं आता कपिल सिब्बल अजून काय युक्तिवाद करतात हे आपल्याला समजू शकेल, मात्र आत्ता निवडणूक आयोगानं जे काही निर्णय दिला त्याच्या संदर्भात युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून सुरू आहे। नम्रता, अगदी
आत्ता या क्षणाला जर आत्ता आर्ग्युमेंट्स करायचे झाले तर पक्ष आणि चिन्ह नेमकं कुणाचं या संदर्भात कपिल सिब्बल जो आर्ग्युमेंट करतायत, उद्धव ठाकरे यांच्या वतीने आर्ग्युमेंट करताना कपिल सिब्बल यांच्याकडे नेमके कुठले मुद्दे असतील, कुठले मुद्दे धरून ते पक्षावरती दावा सांगू शकतात उद्धव ठाकरे यांच्या वतीने? नाही, आता त्यांनी काही मुद्दे जे आहेत ते उपस्थित केलेले आहेत आणि त्यामध्ये निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मी बोलेन असं कपिल सिब्बल म्हणतात कोर्टासमोर. आणि 2023चा दिलेला जो निकाल आहे त्याला आव्हान देत चिन्ह आदेशाच्या परिच्छेद 15 नुसार मी युक्तिवाद करत आहे असं त्यांनी म्हणत शिवसेना पक्षात उभी फूट पडली आहे या निष्कर्षावर लक्ष द्यावं न्यायालयानं असं म्हटलं आहे. कारण निवडणूक आयोगानं फूट पडल्याचा म्हणजे जो आकडेवारी होती त्यावेळच्या आमदारांची 19 ते 24 या काळामध्ये जे आमदार होते किंवा जे खासदार होते आणि जी संख्या होती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडे, ती संख्या विचारात घेऊन आणि वकिलांचा युक्तिवाद लक्षात घेऊन त्यानुसार प्रामुख्यानं हे सगळं हा सगळा जो निर्णय आहे तो निवडणूक आयोगानं दिलेला होता. कारण कोर्टानं थेट निवडणूक आयोगाला सांगितलं होतं की याबाबतीतला निर्णय तुम्ही द्यायचा आहे. आणि त्यामुळेच आता कपिल सिब्बल पुन्हा एकदा हा युक्तिवाद करतायत. प्रामुख्यानं 6 खासदार जे आत्ता रिसेंट गेलेले आहेत त्यांच्याबद्दलची देखील जी याचिका आहे ती देखील दाखल झाली आणि ती याला जोडूनच घेण्यात आलेली आहे. त्यामुळे या सगळ्या संदर्भातला युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल सध्या तिघांच्या या खंडपीठासमोर करतायत. आणि 24च्या इलेक्शनमध्ये पूर्वी आपल्याला माहिती आहे की ज्यावेळा धनुष्यबाण आणि शिवसेना नाव हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नम्रता देण्यात आलेलं होतं, त्यानंतर मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह यांना घ्यावं लागलेलं होतं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला. आणि त्यावर त्यांनी निवडणूक जी आहे ती 24ची लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल या दोन्ही निवडणुका लढवलेल्या होत्या. मात्र त्यानंतर अजूनही हे प्रकरण सुरू आहे. कारण अजूनही शिवसेना युबीटी पक्षानं दावा जो आहे तो सोडलेला आहे असं म्हणता येणार नाही. त्यामुळेच कपिल सिब्बल हे जरी दुपारच्या सत्रात अनुपस्थित असले तरी आता ते उपस्थित आहेत आणि त्यांनी न्यायालयाकडे दिलगिरी व्यक्त केली आहे की उशीर झाल्याबद्दल. आणि आता सध्या त्यांचा युक्तिवाद जो आहे तो सुरू आहे. आता सध्या कोर्टात नेमकं काय काय घडतंय, कुठल्या मुद्द्यांवरती सध्या कपिल सिब्बल काय मुद्दे मांडतात? संदीप, माझा आवाज पोहोचतोय? काय आर्ग्युमेंट सध्या कोर्टात होत आहे, काय काय मुद्दे कपिल सिब्बल मांडतात? निवडणूक आयोगानं 1 जुलै रोजीच्या 3 पत्र व्यवहारांवर भर दिलेला आहे. म्हणजे ज्या वेळेला पत्र देण्यात आली होती त्या पत्रांचा त्यांनी खरं तर उल्लेख केला. आणि या पत्रांमध्ये एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, उदय सामंत आणि गुलाबराव पाटील या 4 नेत्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा तसंच त्यांनी स्वेच्छेनं शिवसेनेचं सदस्यत्व सोडल्याचा आरोप करण्यात आलेला होता. पक्षाच्या घटनेतील तरतुदींनुसार त्यांना पक्षातील संबंधित पदांवरून हटवण्यात आल्याचंही पत्रामध्ये नमूद होतं. म्हणजे हे पत्र शिवसेना युबीटी या पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आलेलं होतं 1 जुलैला. त्या पत्राचा संदर्भ देत कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू केला आणि 4 नेत्यांची त्यांनी नावं घेतलेत. एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, उदय सामंत आणि गुलाबराव पाटील त्यांनी पक्षविरोधी कारवाई केली होती आणि त्यामुळे त्यांची हकालपट्टी जी आहे ती शिवसेना पक्षातून करण्यात आलेली होती. आणि त्यांनी स्वेच्छेनं त्यांनी स्वेच्छेनं शिवसेना सोडली होती. त्यामुळे त्यांचं सदस्यत्व जे आहे ते पक्षाकडे राहत नाही असं कपिल सिब्बल यांनी आता कोर्टासमोर म्हटलं आहे. त्याचबरोबर 21 जून, 15 जून आणि 1 जुलैच्या या सगळ्या पत्रव्यवहारांना केंद्रीय निवडणूक आयोगानं प्रतिस्पर्धी शिवसेनेमार्फत ही 3 पत्र देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आणि याच संदर्भातली अडचण जी आहे ती त्यांनी मांडत केंद्रीय निवडणूक आयोगानं कशा पद्धतीने चुकीचा निर्णय घेतला ही आता ते कपिल सिब्बल कोर्टाला खरं तर पटवून देत आहेत. केवळ विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडली म्हणून त्याचा राजकीय पक्षामध्ये फूट पडली असा उल्लेख होऊ शकत नाही. हे महत्त्वाचं वाक्य कपिल सिब्बल यांनी आता कोर्टासमोर म्हटलं आहे. विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडली म्हणून राजकीय पक्षामध्ये फूट पडली असा त्याचा अर्थ होत नाही. कारण आपल्याला माहिती आहे की आमदार 1/3 जे गेलेले होते ते एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले होते आणि त्यामुळेच शिवसेना युबीटी पक्षातल्या आमदारांची संख्या प्रामुख्याने कमी झाली होती. आणि मग सुप्रीम कोर्टानं थेट सांगितलेलं होतं केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा आधार घेत की शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे दोन्हीही एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊ शकतं. आणि या सगळ्यामधून राजकीय पक्षात फूट पडलेलं जर सिद्ध होत नसेल तर निवडणूक आयोगाला चिन्ह आदेशाच्या परिच्छेद 15 अंतर्गत या प्रकरणावर अधिकार क्षेत्र गाजवता आलं नसतं असं थेट कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगानं जो काही निर्णय दिलेला होता
तो कशा पद्धतीनं चुकीचा आहे हे कपिल सिब्बल सांगतायत। आणि युक्तिवाद करत त्यांनी असं म्हटलं की निवडणूक आयोगानं परिच्छेद 15 अंतर्गत जरी राजकीय दस्तावेज हे पुरावे म्हणून नसले तरी आयोगाला परिच्छेद 15 अंतर्गत प्रकरणाची सुनावणी करण्याचा अधिकारच नव्हता। म्हणजे आत्ता कोर्टासमोर कशा पद्धतीनं केंद्रीय निवडणूक आयोग चुकीचा आहे हे सांगताना त्यांनी एक महत्त्वाचं वाक्य वापरलेलं आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाला 15 अंतर्गत या प्रकरणाची सुनावणी करण्याचा अधिकारच नव्हता। तर प्रकरण परिच्छेद 15 अंतर्गत काय आहे की एकतर राजकीय फूट म्हणजे विधिमंडळात फूट पडली होती हे केंद्रीय निवडणूक आयोगानं त्यावेळेला मान्य केलेलं होतं, कारण तशा पद्धतीनं कागदपत्र जी आहेत ती जमा करण्यात आली होती। एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल किंवा शिवसेना UBT पक्ष असेल, दोन्ही शिवसेनेकडून प्रतिज्ञापत्र लाखोंच्या संख्येनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली होती आणि त्या सगळ्याचा अभ्यास करून केंद्रीय निवडणूक आयोगानं खरं तर हा निर्णय दिलेला होता। मात्र 4 नेत्यांची नावं सांगत त्यांनी शिवसेनेचं सदस्यत्व सोडल्याचा जो दावा आहे तो कपिल सिब्बल यांनी कोर्टासमोर केलेला आहे। त्यामुळं एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, उदय सामंत आणि गुलाबराव पाटील या चौघांची नावं सांगत त्यांनी कोर्टासमोर दावा केलेला आहे कपिल सिब्बल यांनी की केवळ विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडली म्हणून राजकीय पक्षामध्ये फूट पडली असा त्याचा अर्थ होत नाही, कारण विधिमंडळातली फूट ग्राह्य धरूनच केंद्रीय निवडणूक आयोगानं राजकीय फूट धरत शिवसेना ही एकनाथ शिंदेची असल्याचं त्यावेळेला सांगितलं होतं। त्यामुळे थेट त्यांनी त्यावरच आक्षेप नोंदवलेला आहे कपिल सिब्बल यांनी। नम्रता, संदीप सोबत राहा तुम्ही। आपल्यासोबत ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कलमेली आहेत। ॲडव्होकेट कक्कलमेली, आता एक संदीप यांनी कोर्टातल्या आर्ग्युमेंटमध्ये एक वाक्य सांगितलं जे कपिल सिब्बल कोर्टात करतायत की विधिमंडळ पक्षामध्ये पडलेली फूट ही राजकीय पक्षात पडलेली फूट अशी समजू शकत नाही, असं एक त्यांनी खूप महत्त्वाचं वाक्य सांगितलंय। त्यांचं आर्ग्युमेंट आता कोर्टात जे सुरू आहे, तुमचं कदाचित लक्ष असेल त्याबद्दल, कसं बघायचं या आर्ग्युमेंटकडे? त्यांच्याकडे कदाचित आपला आवाज पोहोचत नाहीये। सर, माझा आवाज पोहोचतोय आपल्याकडे? ॲडव्होकेट कक्कलमेली, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? पुन्हा एकदा आपण संदीपकडे जाऊया, तोपर्यंत त्यांचा ऑडिओ आपण क्लिअर करायचा प्रयत्न करू। संदीप, 2 गोष्टी याच्यामध्ये आहेत। एक म्हणजे कपिल सिब्बल कुठेतरी निवडणूक आयोगाचा जो निर्णय आहे ते चॅलेंज करतायत की निवडणूक आयोगाला अशा प्रकारे कुणाला पक्ष बहाल करण्याचा अधिकार नाही, हे एक त्यांनी चॅलेंज केलंय। आणि दुसरं म्हणजे राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष ह्याच्यामध्ये डिस्टिंक्टिव्ह फरक ते कुठेतरी एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करतात आणि जो निर्णय आहे निवडणूक आयोगाचा त्या आधारे ते चॅलेंज करायचा प्रयत्न करतात। अगदी बरोबर आहे। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पाहिला तर ते निवडणूक आयोगाची चूक कशा पद्धतीनं झाली हेच सांगायचा नम्रता प्रयत्न करतायत। विधिमंडळ पक्षाची वेगळी बैठक घेणं याचा अर्थ असा होत नाही की पक्षामध्ये फूट पडली, पक्षामध्ये काहीही होऊ शकतं। 21 जूनचं पत्र हे केवळ विधिमंडळाशी संबंधित होतं आणि केंद्रीय निवडणूक आयोग जसं म्हणतं की यामुळे पक्षात फूट पडली तर त्याचा निष्कर्ष काय, त्याला बेस काय, असं कपिल सिब्बल यांनी विचारलेलं आहे। आणि हे जर पक्षात फूट पडल्यासारखं असेल तर मग अधिकार क्षेत्र हे गृहीत धरता येत नाही, म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाला तसा कुठलाही अधिकार नाही। जर पक्षात फूटच पडत नसेल तर परिच्छेद 15 अंतर्गत केंद्रीय निवडणूक आयोग अशा पद्धतीनं निर्णय देऊ शकत नाही। 2 प्रतिस्पर्धी गट त्या ठिकाणी निर्माण होतात, 2 पक्ष निर्माण होत नाही, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे। परिच्छेद 15 अंतर्गत अधिकार क्षेत्र केवळ तेव्हाच येतं ज्या वेळेला पक्षात फूट पडते आणि 2 प्रतिस्पर्धी गट निर्माण होतात, म्हणजे गट निर्माण होतात हे त्यांनी कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे। पण प्रामुख्यानं फूट पडली असं म्हणता येणार नाही असं म्हटलं आहे, कारण कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानुसार विधिमंडळ पक्षात पडलेली फूट ही राजकीय पक्षातली फूट नाही, हेच त्यांनी वारंवार सांगायचा खरं तर प्रयत्न केला आहे नम्रता कोर्टासमोर। आणि 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर खरं तर ही सुनावणी चालू आहे। त्यामुळं त्यातून त्यांनी हेच सांगायचा प्रयत्न केला की निवडणूक आयोग म्हणजे आजचा जो दिवस असेल तो कदाचित निवडणूक आयोगानं घेतलेल्या निर्णयाच्या विरोधातला युक्तिवाद कपिल सिब्बल यांचा असू शकतो। नम्रता, अगदी आपल्यासोबत ॲडव्होकेट कक्कलमेली आहेत। ॲडव्होकेट कक्कलमेली, आता कपिल सिब्बल यांचं जे आर्ग्युमेंट आहे ते निवडणूक आयोगाने जो पक्ष बहाल केलेला आहे शिंदेना त्या निर्णयाला चॅलेंज करतायत आणि विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष ह्याच्यामध्ये कुठेतरी एक फरक एस्टॅब्लिश करून तो निर्णय चॅलेंज करायचा प्रयत्न करतायत। या आर्ग्युमेंटकडे कसं बघायचं? नक्कीच नम्रताजी, गेल्या वेळी लास्ट ऑर्गन्स मध्ये कपिल सिब्बल साहेबांनी
पक्षांतर बंदी याबद्दल त्यांनी युक्तिवाद करत होते. आज जो मुद्दा त्यांनी उचललेला आहे, इलेक्शन कमिशनचा जो आदेश आहे त्या आदेशामधील ज्या त्रुटी आहेत किंवा ते कुठल्या पद्धतीने चुकीचे आहे हे दाखवू पाहतात. आणि त्यांचा प्रामुख्यानं जो सध्याचा रोख जो आहे तो ज्युडिक्शनवर आहे. इलेक्शन कमिशनने कशा पद्धतीने आपला ज्युडिक्शनच्या बाहेर जाऊन हा निर्णय दिलेला आहे हे त्यांना सध्या ते मांडणी करत आहेत. त्यामध्ये पॅराग्राफ 15 जो चिन्हाबाबतचा आदेश पारित करण्यात येत असतो त्या संदर्भात ते युक्तिवाद करत आहेत. आता खरं तर एक गोष्ट मला इथे मेन्शन करायचं आहे. जर आपण दोन्ही आर्ग्युमेंट जर आपण ऐकलात, या अगोदर पक्षांतर बंदीबद्दल आपण ऐकत होतो आणि आज आपण इलेक्शन कमिशनच्या चिन्हाबद्दल ऐकतोय. ज्यावेळी चिन्हाबद्दल युक्तिवाद ऐकतोय, युक्तिवाद असताना पक्षामध्ये स्प्लिट नाही हा युक्तिवाद आपल्याला ऐकू येतोय. परंतु जेव्हा वेन वी गो बॅक टू पक्षांतर बंदीचा युक्तिवाद येतो त्याच्यामध्ये स्प्लिट नाही आहे असं सांगण्यात येतोय. सो आता खरं तर खूप मजेशीर या पद्धतीच्या आर्ग्युमेंट चाललेल्या आहेत सुप्रीम कोर्टामध्ये. जो सध्याचा युक्तिवाद चाललेला आहे, एका बाजूला पक्षांतर बंदी संदर्भाचा युक्तिवाद आणि त्यामध्ये वेगळ्या पद्धतीने युक्तिवाद करावा लागतो. आता सध्या जेव्हा चिन्हाबाबत युक्तिवाद केला जातो त्यावेळी त्याच्या कॉन्ट्ररी युक्तिवाद करावा लागतो. आता सध्या कमिंग टू द नाव, आता जो युक्तिवाद चाललेला आहे टोटली ज्युडिक्शनवर, कसं इलेक्शन कमिशनने, निवडणूक आयोगाने आपला ज्युडिक्शन म्हणजे जो मर्यादा आहे, एक ज्युडिक्शन त्या ज्युडिक्शनच्या बाहेर जाऊन कसं निर्णय ते देत आहेत, म्हणजे स्प्लिट नाही तरी स्प्लिट आहे की नाही हे दाखवू पाहत आहेत. त्यावर युक्तिवाद सध्या कपिल सिब्बल मांडतायत. मला वाटतं ह्या पुढचा जो स्टेप असेल त्याच्यामध्ये मेजॉरिटी, टेस्ट ऑफ मेजॉरिटी, कारण इलेक्शन कमिशन जेव्हाही एखादा सिंबल बहाल करत असतो, सिंबल कुठल्याही जर फॅक्शन त्याच्यामध्ये असतील, 2 फॅक्शन जर असतील, स्प्लिट जर असेल तर त्यापैकी कोणाला आपण चिन्ह बहाल करावा याबाबत जर टेस्ट करायचं असेल तर टेस्ट ऑफ मेजॉरिटी याबद्दल ते फोकस करतात. आणि त्याबद्दल टेस्ट ऑफ मेजॉरिटीमध्ये दोन्ही जो स्प्लिंटर आहे त्या स्प्लिंटरपैकी कुठल्या पार्टीकडे जास्त बहुमत आहे, दॅट इज ऑल्सो, मगाशी आपण म्हणल्यासारखं लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि परत राजकीय जो पॉलिटिकल पार्टी आहे त्याच्यामधला जो बहुमत आहे त्या बहुमताचा आधार घेऊन सदरचा निर्णय घेतला जात असतो. आणि त्यापैकीच हा सध्याचा मीटिंग घेणं, आणि त्यांचा अर्थ असाच की फक्त मीटिंग घेतल्यानं त्याच्यामध्ये स्प्लिट आहे असं सांगता येणार नाही. आणि तो अजम्पशन इलेक्शन कमिशनने आपल्या निर्णयात घेतलेला आहे, केलेला आहे, आणि तो कसा चुकीचा आहे हे कपिल सिब्बल साहेब आपल्या युक्तिवादात मांडत आहेत. अगदी तुम्ही सोबत राहा. शिवाजी आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. शिवाजी, कोर्टात सध्या काय घडतंय? कपिल सिब्बल कसे आर्ग्युमेंट्स करतायत? कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आता निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भात आहे आणि त्यांनी ज्या 4 मुद्द्याच्या आधारावरती हा निकाल दिलेला आहे. जेव्हा ट्रिपल टेस्ट सादिक अली केसनुसार सांगितली जाते की सादिक अलीच्या केसनुसार पक्ष कोणाकडे आहे, पक्षाची घटना लोकशाही पद्धतीने आहे का, आणि तिसरा मुद्दा होता की जे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमधील बहुमत कोणाकडे आहे. सगळ्यात महत्वाचं असतं ओरिजिनल पक्ष. आता जेव्हा एकनाथ शिंदे यांनी दावा केला होता की त्यांच्या जो पक्षामध्ये फूट पडली म्हणून सांगितलं गेलं तर ती लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये फूट होती, म्हणजे खासदारांमध्ये फूट होती, आमदारांमध्ये फूट होती. मात्र ओरिजिनल पक्षामध्ये फूट आहे का हे पाहिलं गेलंय का, असा सवाल या निमित्ताने कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेला आहे. आणि त्यांनी म्हटलेलं की पहिला शिवसेना पक्षात फूट पडली हा निष्कर्ष चुकीचा आहे. ही लेजिस्लेटिव्ह असेंब्ली मधली फूट आहे, ना की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये जो ओरिजिनल पक्ष आहे त्यामधली फूट आहे. दुसरं म्हटलंय की दुसऱ्या पक्षाची घटना हा जो त्यांनी दुसरा निष्कर्ष ठेवला किंवा हा त्याच्यासाठी तत्व लावलं, हा जो वाद आहे की ही सोडवण्यासाठी योग्य पद्धतीने सोडवला गेला का, हा निष्कर्ष योग्य धरला का. आणि तिसरं म्हणजे बहुमताची कसोटी जी त्यांनी लावलेली आहे हीच खरी कसोटी होती का. बहुमत म्हणजे या आमदार खासदारांना जे मिळालेलं लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुकीमधील मतदान कोणाला जास्त पडलेलं आहे तर यांना पडलेलं आहे, आणि या आमदारांची आणि लोकसभा खासदारांची संख्या कोणाकडे आहे तर शिंदेकडे आहे, म्हणून त्यांना पक्ष दिला गेलेला आहे. मात्र यावेळेस ऑर्गनायझेशन म्हणजे संघटनात्मक जी बांधणी आहे, संघटनात्मक ओरिजिनल जो पक्ष आहे त्याचे पदाधिकारी कोणाकडे आहेत याचा विचार या ठिकाणी केला गेलेला नाहीये असं या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. आणि जो निर्णय त्यांनी घेतलेला आहे चिन्ह देण्यासाठी तो म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली मध्ये मिळालेली मतदान
आता याच्यामध्ये चिन्ह देण्यासाठी विधिमंडळ पक्षातील बहुमत हेच निर्णायक कसं होऊ शकतं असा प्रश्न उपस्थित केलाय. कारण ओरिजिनल पक्षाचा तर विचार करावा असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे. आणि शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यानंतर अशा पद्धतीने कुठे फूट आहे, पक्षात फूट आहे की संसदीय पक्षात फूट आहे, आमदार खासदार हे जे काही नियुक्त केले हा झाला संसदीय पक्ष. दुसरीकडे जर आपण जेव्हा पाहतो तर ओरिजिनल पक्षामध्ये कुठे फूट आहे का असा प्रश्न या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे केवळ विधिमंडळ पक्षाची बैठक घेणं म्हणजे मूळ राजकीय पक्षात फूट पडणं असा होऊ शकत नाही. आयोगाने दोन्ही बाजूंनी ज्या स्वतंत्र गटांनी ज्या बैठका घेतल्या होत्या त्यांनी नियुक्त केले स्वतःचे विधिमंडळ पक्ष नेते मुख्य प्रतोद आणि दुसऱ्या गटाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांविरुद्ध सुरू केलेल्या अपात्रतेच्या कारवाईचा संदर्भ दिलेला आहे. पक्षात फूट पडल्याचा निष्कर्ष काढण्यासाठी आयोगाचा हा पहिला आधार आहे. पक्षात फूट पडणं म्हणजे ओरिजिनल पार्टीत फूट पडणं ना की संसदीय पक्षात फूट पडणं. पक्ष म्हटल्यानंतर ओरिजिनल पार्टी येतं असा दावा कपिल सिब्बल यांचा केलेला आहे. आणि कपिल सिब्बल यांनी 21 जूनचा जो पत्रव्यवहार झाला आहे तो केवळ विधिमंडळ पक्षाच्या संदर्भात आहे, तो ओरिजिनल पार्टीच्या संदर्भात नाही. निवडणूक आयोग याला जर राजकीय पक्षात पडलेली फूट म्हणून गृहीत धरत आहे हे परिच्छेद 15च्या आणि या न्यायालयाच्या निकालाच्या पूर्णपणे विरोधात आहे. पक्षात फूट पडणं म्हणणं म्हणजे ओरिजिनल पक्षात फूट पडणं आणि दुसरा मुद्दा म्हणजे विधिमंडळ पक्षात फूट पडणं याच्यात फरक आहे. निवडणूक आयोगाने विधिमंडळ पक्षामध्ये पडलेली फूट हीच राजकीय पक्षामध्ये पडलेली फूट आहे असं या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि यासाठी ते पुढे म्हणतात की अनिल देसाई यांच्या 25 जूनच्या पत्रावर आयोग अवलंबून आहे ज्यामध्ये असा आरोप करण्यात आला आहे की एकनाथ शिंदे आणि काही आमदार पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतले आहेत आणि शिवसेना किंवा बाळासाहेब या नावाचा वापर करून राजकीय पक्ष स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत. यापुढे ते असं म्हणतात की 1 जुलै रोजीच्या 3 पत्रांचा मी संदर्भ देतो. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, उदय सामंत, गुलाबराव पाटील हे पक्षविरोधी कारवायांमध्ये आहेत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी म्हटलं की त्यांनी स्वच्छेने शिवसेनेच्या सदस्यत्व सोडलेलं आहे असं देखील सांगितलं. एकंदरीत जर पाहिलं तर 21 जून आणि 25 जून 1 जुलैच्या पत्रव्यवहारांचा या ठिकाणी दाखला देण्यात आलेला आहे. आणि यामध्ये एकच दिसून येते ते म्हणजे हे तीनही नेत्यांचे जे पत्रव्यवहार आहेत किंवा या घडलेल्या घटना आहेत त्या ओरिजिनल पक्षामध्ये नाही. थोडंसं थांबवते. संदीप आपल्या सोबत आहेत. संदीपकडे काही महत्वाची अपडेट आहे. संदीप. अगदी नम्रता, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद हा सरळ सुरूच आहे पुढं. आणि त्यांनी पुन्हा एकदा हाच मुद्दा काढलेला आहे की ही फूट विधिमंडळ पक्षातली होती, राजकीय पक्षातली नव्हती. जर ही फूट राजकीय पक्षात झाली असती तर त्यानंतर 1/3 आमदार हे स्वतंत्र गट स्थापन करू शकत होते. मात्र ही राजकीय फूट नव्हती, ती फक्त विधिमंडळातली होती. त्यामुळे हा वेगळा गट स्थापन होऊ शकत नाही. हे 10व्या अनुसूचीतल्या पूर्वीच्या परिच्छेद 3 मधील तरतुदीनुसार हा मी दावा करतोय असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर या सगळ्या मुद्द्यावर राणा प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं फक्त विचार केलेला होता. आमदारांना 2 भूमिका असतात असं कपिल सिब्बल म्हणतात. एक मूळ राजकीय पक्षाचे सदस्य म्हणून ते आमदार असतात आणि दुसरं म्हणजे विधिमंडळ पक्षाचे सदस्य म्हणून आमदार असतात. आणि 1/3 आमदारांनाच स्वतंत्र गट खरं तर स्थापन करता येतो किंवा स्थापन केला तर त्यावरून मूळ राजकीय पक्षात फूट पडल्याचं मानता येईल. हा युक्तिवाद चुकीचा असल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे न्यायालयानं स्पष्ट केलं आता की 2 स्वतंत्र अटी आहेत. एक पहिली म्हणजे मूळ राजकीय पक्षात फूट पडलेली असणं आणि दुसरं 1/3 आमदारांनी विधिमंडळ पक्षापासून वेगळा गट निर्माण करणं किंवा स्थापन करणं. केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडली म्हणून मूळ राजकीय पक्षात स्वतंत्रपणे फूट सिद्ध करण्याची गरज नाही असं देखील आता न्यायालयानं म्हटलं आहे. आणि हा युक्तिवाद न्यायालयानं सांगत इथं तत्वाचा निवडणूक आयोगानं जे काही केलं आहे ते पूर्वीच्या परिच्छेद 3 अंतर्गत प्रतिबंधित असलेल्या भूमिकेसारखंच आहे. त्यामुळेच या प्रकरणाच्या विरोधात असल्याचं देखील न्यायालयानं म्हटलेलं आहे. विधिमंडळ पक्षातल्या फुटीच्या आधारे राजकीय पक्षात फूट पडल्याचा निष्कर्ष निवडणूक आयोगानं 2 म्हणजे ज्या काही निकालांचा आधार घेतला होता त्यापैकी कोणताही निकाल आयोगाच्या या भूमिकेला समर्थन देत नाही असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे. अगदी. पुन्हा एकदा शिवाजीकडे आपण जाऊया. शिवाजी. शिवाजीपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. ॲडव्होकेट कक्कलमेली यांच्यापर्यंत जाऊया. कक्कलमेली सर, आता कोर्टामध्ये हे जे काही आर्ग्युमेंट चाललेलं आहे या आर्ग्युमेंटवरनं आपल्याला काय याच्या बाबतीत विश्लेषण करता येईल? नक्कीच नम्रताजी, आता सध्या ज्या पद्धतीच्या युक्तिवाद चाललेले आहेत
दिस आर ऑल. आता आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की आता जो युक्तिवाद चाललेला आहे हा एका बाजूचा युक्तिवाद आहे, म्हणजे ठाकरे गटाकडून हा युक्तिवाद केला जातोय. प्रामुख्याने युक्तिवाद हा यांचा बेस आहे टेस्ट ऑफ मेजॉरिटी वर्सेस कॉन्स्टिट्यूशन ऑफ द पार्टी, आणि त्याच्यासोबतच पार्टीमध्ये स्प्लिट कशी झालेली नाही याबद्दल त्यांचा युक्तिवाद चालू आहे. सो आता आपण पुढे जाऊयात. विल गो बॅक टू जो आदेश आहे, अध्यक्षांचा आदेश आहे, त्याच्यामध्ये मी मगाशी सुद्धा रेफरन्ससाठी वाचत होतो. त्या आदेशामध्ये मला एक मुद्दा असा आठवला की कारण आता जेव्हा पार्टीची कॉन्स्टिट्यूशन बद्दल विचार केली जाते आणि याच्यामधला स्प्लिट बद्दल विचार केली जाते, जो निवडणूक आयोगाने जो ग्राह्य धरला हा कॉन्स्टिट्यूशन जो आहे 1999चा ग्राह्य धरलेला आहे, 2018चा डिस्प्युटेड आहे. डिस्प्युटेड इन द सेन्स उद्धव ठाकरे गटांचं म्हणणं असं आहे की 2018 जो अमेंडमेंट केलेला आहे तो आम्ही सबमिट केलेला आहे. परंतु असं करत असताना जेव्हा आपण अध्यक्षांनी जो आदेश पारित केलेला आहे डिस्क्वालिफिकेशन आदेश, त्याच्यामध्ये पॅरा नंबर 132 मध्ये स्पेशली त्यांनी मेन्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये हा जो अमेंडमेंट असतो तो अमेंडमेंट हे लीडर, जो पार्टीचा लीडर असतो त्यांच्याकडनं सबमिट करायला हवा. सबमिट केलेला आहे परंतु दॅट इज नॉट सबमिटेड बाय द लीडर ऑफ द पार्टी, आणि त्या अर्थाने तो जो मायना अर्जाचा आहे त्याच्यामध्ये कुठेही अमेंडमेंट आहे असा उल्लेख नाही असं त्यांचं सांगणं आहे. सो फॉर दॅट सेक रेफरन्स शुड बी मेड 1999 जो कॉन्स्टिट्यूशन तो रेफरन्स करायला, त्याचा रेफरन्स आपण ग्राह्य धरायला हवा. आणि त्या अनुषंगे जर पार्टी बघितली तर 1999 जर ग्राह्य धरला आणि त्या अनुषंगे जर या सगळ्या गोष्टी जर पाहिला तर सध्याचा जो युक्तिवाद चाललेला आहे बेसिकली जेव्हा 2018चा मुद्दा उपस्थित केला जातो त्यासाठी इलेक्शन कमिशनचा म्हणणं असं आहे जेव्हा हा जो अमेंडमेंट आहे हा डिस्प्युटेड आहे आणि त्यासाठी आम्हाला रेफरन्स घ्यावा लागला 1999, आणि 1999चा जो कॉन्स्टिट्यूशन आहे दॅट इज टोटली डेमोक्रेटिकली. आणि वाय जस्ट बिकॉज 1998चा जो कॉन्स्टिट्यूशन आहे तो टोटली अनड्रामॅटिक आहे आणि अनअपोज म्हणून आहे. अनअपोज इन द सेन्स त्याच्यामध्ये कुठेही निवडणुका झालेल्या नाहीत आणि बिनविरोध निवडणूक झालेली आहे. त्यामुळं हा जो सध्याचा कॉन्स्टिट्यूशन आहे तो आम्ही ग्राह्य धरू शकत नाही आणि फक्त 1999चा कॉन्स्टिट्यूशन आपण रेफरन्स करू शकतो. आता सध्या जे आर्ग्युमेंट चाललेलं आहे त्या आर्ग्युमेंटच्या अनुषंगाने आपण जर या सगळ्या गोष्टीचा जर आपण रिलेव्हन्स पाहिला तर याच्यामध्ये पार्टीची कॉन्स्टिट्यूशन जी आहे खूप महत्वाची भूमिका निभावते, कारण त्याच्यामध्ये टेस्ट ऑफ मेजॉरिटी केली जाते. आता जेव्हा टेस्ट ऑफ मेजॉरिटी आपण विषय करतो त्यावेळी निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला सिंबलच्या संदर्भात, पार्टी सिंबलच्या संदर्भात, त्याच्यामध्ये असं म्हणलंय की त्याच्यामध्ये पार्टी तो जो लेजिस्लेटिव्ह ही आहे का कारण सध्या अमेंडमेंट ज्याबद्दल वाद आहेत, 2018च्या अमेंडमेंट बद्दल वाद आहेत आणि फक्त आमच्याकडे जो आहे 1999चा कॉन्स्टिट्यूशन आहे त्या कॉन्स्टिट्यूशनच्या आधारे जर बघितला तर लेजिस्लेटिव्ह पार्टी फक्त तेवढंच आपण कन्सिडर करावं लागेल आणि पॉलिटिकल पार्टी बद्दल सध्या कन्सिडर करता येत नाही. का कारण 2018चा अमेंडमेंट हा डिस्प्युटेड आहे. म्हणून जेव्हा आता तीन मुद्द्यावर सध्याचा आदेश आधारित आहे. एक पार्टी कॉन्स्टिट्यूशन, दुसरा त्याच्यामधला लीडरशिप स्ट्रक्चर आणि तिसरा लेजिस्लेटिव्ह पार्टी. या 3 मुद्द्यांवर इलेक्शन कमिशनचा आदेश हा या आधारित सध्याचा आदेश पारित केला असल्यामुळं आता हा आदेश कसा चुकीचा आहे हे कपिल सिब्बल साहेब सांगू पाहतात आणि त्यामधून सध्याचा जो युक्तिवाद त्यांनी मांडलेला आहे की कारण अमेंडमेंट जो आहे त्या अमेंडमेंट खूप महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये त्यांचा आहे. का कारण अमेंडमेंट ते डिस्प्यूट करत आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ठाकरे गटांच्या म्हणण्याप्रमाणे 2018चा जो युक्तिवाद आहे अमेंडमेंट आहे दॅट इज व्हॅलिड, परंतु त्या ऑन द कॉन्ट्ररी शिंदे गट 2018चा अमेंडमेंट एक्सेप्ट करत नाही आणि ते डिस्प्यूट करतीये आणि दॅट इज द ओनली मेन रिझन व्हाय 1999चा कॉन्स्टिट्यूशन सध्या कन्सिडर केली जाते आणि त्याला काउंटर करण्याचा प्रयत्न सध्याच्या युक्तिवाद मधून कपिल सिब्बल साहेब करीत आहेत. अगदी पुन्हा एकदा आपण शिवाजीकडे जाऊया. शिवाजी असेल आपल्यासोबत, तर शिवाजी कोर्टात नेमकं काय घडतंय आपल्याला अपडेट देतात. शिवाजी, साधारणपणे विधिमंडळ पक्षाच्या मध्ये झालेली फूट आणि त्याच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने जो निकाल दिला होता पक्ष चिन्ह देताना तो कसा अलोकतांत्रिक, अतार्किक आहे असं सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल या ठिकाणी करतात. 1 जुलैची जी पत्र आहेत त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की आयोगाने हा निकाल देताना 21 जून, 25 जून आणि 21 जुलैच्या 3 पत्रव्यवहारांचा विचार करून
त्यांनी मांडलेला आहे की शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे. आता मुळात हीच या प्रकरणातील खरी अडचण आहे असं कपिल सिब्बल म्हणतात. विधिमंडळ पक्षात पडलेली फूट ही स्वतःहून कधीही मूळ राजकीय पक्षात पडलेली फूट ठरू शकत नाही आणि हे तीनही पत्र पक्षात फूट पडल्याचे सिद्ध करत नाही. तर मग 15 आर्टिकल पॅराग्राफ 15 नुसार इलेक्शन कमिशनच्या यांना अधिकारच येत नाही की पक्षामध्ये फूट पडली आहे म्हणायचं. विधिमंडळात पडलेली फूट ही साधारणपणे पक्षामध्ये पडलेली फूट नसते. यासाठी ते सांगतात की याच्या अगोदर जी राणा चा निकाल होता त्याच्यामध्ये त्याचा दाखला या ठिकाणी देतात. फूट ही मूळ राजकीय पक्षात पडावी लागत होती, ती पडलेली नाही. त्यानंतर 1/3 आमदार खासदार स्वतंत्र गट स्थापन करू शकत होते, मूळ पक्षात फूट पडली नाही. यासाठी ते राणा प्रकरणातील निकालाचा विचार करण्यात आलेला आहे आणि इलेक्शन कमिशनने हा विचार करताना हा कसा अतार्किक आहे त्यांनी असं मानलेलं आहे. न्यायालयाने या सगळ्या संदर्भामध्ये राणा ची जी निकाल देताना असं म्हटलं होतं की 2 प्रकारची फूट एकाच वेळेस घडली गरजेचं आहे. एक मूळ राजकीय पक्षात, दुसरा म्हणजे राजकीय पक्षासोबत विधिमंडळ पक्षात. आता या ठिकाणी विधिमंडळ पक्षातली फूट ही देखील 1/3 असणं गरजेचं आहे. मात्र या ठिकाणी फक्त एक दिसतंय की विधिमंडळ पक्षात फूट पडलेली आहे, ओरिजिनल पक्षात फूट पडलेली नाही. त्यामुळे राणा निकालामध्ये न्यायालयाने हा निकाल फेटाळला होता असं देखील न्यायालयाने या ठिकाणी म्हटलेलं आहे, कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. दुसरी बाब म्हणजे विधिमंडळ पक्षातील 1/3 प्रतिनिधींचा गट या ठिकाणी वेगळा झाल्याचा दिसतो, मात्र ओरिजिनल पक्ष वेगळा झालेला नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे कपिल सिब्बल सांगताना पाहायला मिळतात. त्यामुळं विधिमंडळ पक्षात फूट पडली म्हणून मूळ राजकीय पक्षात फूट पडली हे वेगळे सिद्धांत करण्याची गरज नाही. हा सिद्धांत न्यायालयाने त्यावेळी राणा प्रकरणामध्ये फेटाळून लावला होता हे या ठिकाणी सांगितलं गेलं आहे आणि हा तर्क हा कपिल सिब्बल यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये साधारणपणे जर पाहिलं गेलं तर मूळ पक्षामध्ये फूट नाहीये असं सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. अलीकडच्या काळामध्ये समाजवादी पक्षामध्ये आपल्याला माहिती आहे की मुलायम सिंग आणि अखिलेश यादव यांच्यामध्ये पक्षाच्या अध्यक्षपदावरती दावा करण्यात आला होता. आता अध्यक्षपदाचा दावा म्हणजे मूळ पक्षाच्या प्रेसिडेंटवरती दावा, म्हणजे एकनाथ शिंदे यांनी मूळ पक्षामध्ये अध्यक्ष पदावरती किंवा शिवसेना पक्षप्रमुखावरती पदावरती दावा केला नव्हता, तर त्यांनी विधिमंडळ पक्षामध्ये फूट पाडली होती. त्यामुळं त्यांचा दावा हा ओरिजिनल पक्षावरती नाही नव्हता असं या ठिकाणी सांगितलं जात आहे. समाजवादी पार्टीमध्ये जेव्हा अखिलेश यादव आणि मुलायम सिंग यादव या प्रकरणामध्ये अखिलेश यादव यांना पक्ष देताना निवडणूक आयोगानं पक्षाची ओरिजिनल विंग त्याचबरोबर विधिमंडळातील सदस्य जे 2/3 होते ते दोन्ही पाहिलं होतं असं या ठिकाणी कपिल सिब्बल या ठिकाणी सांगतात. म्हणून फक्त पक्षातील विधिमंडळ पक्षातील फूट ही 15 अंतर्गत स्वतःचे अधिकार क्षेत्र गृहीत धरणारी नाही. म्हणून हा आदेश जो निकाल इलेक्शन कमिशनने दिलेला आहे हा अयोग्य आहे असं या ठिकाणी कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे. आणि ही एक मुळात हे पॅरा 15 मध्ये येतच नाहीये, ही निवडणूक आयोगाची ही बेकायदेशीर कृती होती असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरा मुद्दा ते पक्षाच्या घटनेसंदर्भात मानतात. ते म्हणतात की 2018 मध्ये सुधारित केलेली शिवसेनेची जी घटना आहे ही इलेक्शन कमिशनला मिळाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र त्याच घटनेच्या आधारावरती पुढे एकनाथ शिंदे यांची नियुक्ती झाली होती. मी न्यायालयाच्या हे निर्देशच आणून देतो असं म्हणतात कपिल सिब्बल. निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं अनेक निकालामध्ये असं सांगण्यात आले ज्या घटनेनुसार एखाद्या व्यक्तीची नियुक्ती किंवा निवड केली आहे आणि त्याचा फायदा घेतलेला आहे तीच व्यक्ती पुढे जाऊन त्या घटनेला आव्हान देऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ज्या घटनेनुसार एकनाथ शिंदे यांची नेते म्हणून निवड झाली त्याच माध्यमातून त्यांनी आमदारकी पद त्यांना मिळालं, नंतर त्याच माध्यमातून ते मंत्री झाले, त्याच घटनेला ते अलोकतांत्रिक म्हणू शकत नाही कारण त्याच माध्यमातून त्या घटनेचा त्यांनी लाभ घेतलेला आहे. त्यामुळं ती लोकतांत्रिक आहे की अलोकतांत्रिक आहे हा भाग वेगळा आहे. आता या ठिकाणी कपिल सिब्बल हे सांगतायत की त्या घटनेबद्दल म्हणजे एक प्रकारे वाद असू शकतो, पण एकनाथ शिंदे याच्या माध्यमातून निवडून आलेले आहेत. थोडक्यात ही घटना योग्य आहे की अलोकतांत्रिक आहे हा भाग पुढचा. मात्र याच माध्यमातून एकनाथ शिंदे आणि बाकीचे जे आमदार आहेत ते निवडून आले त्यामुळे 2018च्या घटनेला ते अयोग्य होती असं म्हणू शकत नाही, असंविधानिक होती असं म्हणू शकत नाही. त्याच्यामध्ये अध्यक्षांना मोठ्या प्रमाणात अधिकार देण्यात आले होते असं आपण म्हणतो, असं प्रथमदर्शनी पाहायला मिळतं. अगोदरच्या निकालामध्ये देखील चंद्रचूड यांनी म्हटलेलं आहे की पक्षाध्यक्षांचे जे अधिकार आहेत त्याच्या संदर्भामध्ये दाखला देताना किंवा काल परवा जी सुनावणी झाली त्याच्यामध्ये देखील पक्षाध्यक्षांना जे मोठ्या प्रमाणात अधिकार दिले आहेत. अंतर्गत पक्षातील लोकशाही जी असते एखाद्या नेत्याने
मोठ्या राजकीय पक्षामध्ये जर आपल्याच पक्षाच्या नेत्यावरती टीका केली तर ती पक्षांतर्गत लोकशाहीचा भाग म्हणून गृहीत धरली जाते. मात्र अलीकडे पक्षाध्यक्षांच्या विरोधात बोलणं म्हणजे त्याला डायरेक्ट पक्षामधून हकालपट्टी केली जाते. हे अलीकडे जे आपल्याला पाहायला मिळतं. पक्षामध्ये असहमतीचा जो भाग असतो एखाद्या नेत्यांबद्दल तो लोकशाहीचा भाग आहे. मात्र शिवसेनेमध्ये किंवा इतर पक्षांमध्ये अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं का, हा प्रश्न खऱ्या अर्थाने महत्वाचा आहे. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोललं किंवा एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बोललं तर त्यांच्या विरोधात काय कारवाई केली जाते किंवा कारवाई केली जात नाही का, हा जो प्रश्न आहे. आपली एखाद्या मुद्द्यावरती असहमती असणं म्हणजे तो पक्षविरोधी कृती होऊ शकत नाही आणि ही पक्षांतर्गत लोकशाही आहे असं शिंदे यांच्याकडनं सातत्यानं सांगितलं जात आहे. अगदी मी कक्कल मेहली सरांकडे येते. सर, एक म्हणजे बरेचसे आर्ग्युमेंट्स याच्यामध्ये होत आहेत. पक्षाच्या संहितेवरती काही प्रश्न उपस्थित केलेत, जसं की एक उदाहरणादाखल म्हणायचं झालं तर मुख्य नेता या मुद्द्यावरनं जे आर्ग्युमेंट केलेलं आहे, कपिल सिब्बल असं म्हणतायत की आमच्या पक्षामध्ये म्हणजे ठाकरेंच्या पक्षामध्ये मुख्य नेता हे पदच नव्हतं आणि शिंदे स्वतःला मुख्य नेता म्हणवत आहेत. तर असे काही आर्ग्युमेंट्स केले तर अशा आर्ग्युमेंट्सच्या बाबतीत कसं बघता येईल, हे चॅलेंज होऊ शकतं का? आपण आता सध्या जो विचार चाललाय एका आदेशाबद्दल चाललाय, तो म्हणजे इलेक्शन कमिशनचा आदेश. आणि ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशनने पक्षाचा चिन्ह जो आहे एकनाथ शिंदे गटाला बहाल केला आणि तो कसा इलिगल आहे किंवा वाईड आहे आणि याबद्दल त्यांचा युक्तिवाद चाललेला आहे. आपण प्रामुख्याने जर ही गोष्ट जर बघितली, पॅरा 15 काय सांगतं की आदेश 15 जो काय सांगतं किंवा एक पक्षाला किंवा एक गट जेव्हा समोर येतो, समजा एका पक्षामध्ये फूट झाला आणि त्या दोन्ही फूट झालेला एक गट इलेक्शन कमिशनकडे विनंती करते की आमच्या पक्षामध्ये फूट झालेली आहे, आमच्याकडे एवढी मेजॉरिटी आहे आणि आम्हाला हा पक्ष, आम्ही म्हणजेच आमचा पक्ष म्हणजे सो अँड सो कॉल्ड पक्ष, आणि आम्हाला तो चिन्ह आणि पक्ष चिन्ह आम्हाला बहाल करा, या पद्धतीचं जेव्हा अर्ज करतं त्यावेळी समोरच्यांचा ऑब्जेक्शन येतो, दुसऱ्या गटाचा ऑब्जेक्शन येतो. मग त्यावेळी सदरचा जो निवडणूक आयोग आहे दोन्ही गोष्टीचा उहापोह करतो आणि त्यामुळं त्याच्यामध्ये पक्षामधील मेजॉरिटी कशी आहे, कोणा बाजूने कशी मेजॉरिटी हे बघितलं जातं. आता जो उठून एक प्रश्न पुढे येतोय की लेजिस्लेटिव्ह फक्त वेगळा झालेला होता, पॉलिटिकल पार्टीमध्ये कुठलाही तफावत नाही किंवा त्याच्यामध्ये फूट नाही. आता माझा दुसरा एक आर्ग्युमेंट मी पुढे करतोय. समजा आता आपण एक पार्टी आहे, एका पार्टीचेच काही आमदार आहेत, शिवसेना पार्टी आहे, शिवसेना पार्टीच आहे आणि त्याच्यामधले काही आमदार वेगळे जातात आणि त्या आमदाराकडे पार्टीची काही जबाबदारी होत्या. आपण गेल्या वेळी पण चर्चा करत होतो याच मुद्द्यावर, परत तो मुद्दा मी हायलाइट करतोय. पक्ष आहे शिवसेनेमध्ये काही आमदार आहेत, इन्क्लुडिंग एकनाथ शिंदे झाले आणि ठाकरे गटाचे काही आमदार सुद्धा झाले, ज्यांच्याकडे राजकीय जबाबदारी सुद्धा होत्या, म्हणजे पक्ष प्रवक्ते असू द्या किंवा प्रतोद पदाचं असू द्या किंवा पक्षाचे प्रमुख म्हणून असू द्यात, या सगळ्या पदाची जबाबदारी सुद्धा आहेत आणि त्यासोबतच ते आमदार सुद्धा आहेत आणि राज्याचे मंत्री सुद्धा आहेत. याचा अर्थ काय झाला की एक व्यक्ती ज्याच्याकडे पक्षाची जी पण जबाबदारी आहे, जो पॉलिटिकल फ्रंट म्हणजे राजकीय पार्टी ज्याला आपण म्हणतोय, एक विधिमंडळ आणि राजकीय पार्टी असं म्हणतोय, मग राजकीय पार्टीची जबाबदारी सुद्धा त्या व्यक्तीकडे आहे आणि सोबतच विधिमंडळामध्ये सुद्धा त्या व्यक्तीची गणना केली जाते की विधिमंडळ सुद्धा त्याचा एक्झिस्टन्स आहे. मग असल्या वेळी जर समजा एका पक्षामध्ये फूट पडली, स्प्लिट झाली आणि त्या पक्षात फूट पडलेला एक ग्रुप निवडणूक आयोगाकडे जातो आणि पक्षाच्या चिन्हाबद्दल क्लेम करतो, देन त्याच्यामध्ये कुठल्या पार्टी ओरिजिनल आहे हे कसं कन्सिडर करणार? मग मला असं म्हणायचं आहे की मी खूप छोटा आहे त्यांच्या कपिल सिब्बल साहेबांच्या पुढे, बट मला जी समजतं, मला असं वाटतं की पॉलिटिकल पार्टी अँड लेजिस्लेटिव्ह पार्टी इनसेपरेबल आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही डिस्टिंग करू शकत नाहीत. कारण जो एखाद्या वेळा आमदार जो आहे तो पॉलिटिकल पार्टीमध्ये असू शकतो, परंतु पॉलिटिकल पार्टीमध्ये असणारा लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये असेल याचा असं काही सांगता येणार नाही. सो दॅट याच्यामध्ये दोन्हीमध्ये डिस्टिंग करणं थोडंसं अवघड जातं. का? कारण आपण शिवसेनेची जर पार्श्वभूमी बघितली, त्याच्यामधल्या जर 2022 जर आपण घटना बघितला, त्यावेळी स्थिती जर बघितली, त्यावेळी पक्षामध्ये जे आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांच्याकडे सुद्धा पॉलिटिकल पार्टीची जबाबदारी होती, पॉलिटिकल जे राजकीय पक्षाची जबाबदारी सुद्धा होत्या त्यांच्याकडे. कोणी गट नेते होते, कोणी उपनेते होते, कोणी प्रवक्ता होते, कोणी इतर जबाबदारी त्यांच्याकडे होत्या. मग असं असताना ती लोक जे फक्त विधिमंडळ असं त्यांना कसं कन्सिडर करता येईल किंवा फक्त विधिमंडळाचेच नेते म्हणून कसं त्यांना विचारात घेता येईल,
म्हणून माझं असं म्हणणं आहे की ज्या अर्थी विधिमंडळामध्ये सुद्धा त्यांची गणना केली त्या अर्थी त्यांना पॉलिटिकल पार्टीमध्ये सुद्धा त्यांचा विचार केला जावा आणि केला जाऊ शकतं. मग अशा परिस्थितीमध्ये सध्या इलेक्शन कमिशनना आदेश कसा चुकीचा असू शकतं, तर 3 मुद्द्यांवर इलेक्शन कमिशन आदेश चुकीचा असू शकतो. आता इलेक्शन आदेश चुकीचं म्हणत असताना आपण इलेक्शन कमिशनचा जो ज्युडिक्शन आहे त्याच्याबद्दल आपण लक्षात द्यायला हवा. प्रामुख्याने जेव्हा ऑर्डर 15 खाली एखादा आदेश पारित केलं जातं, एखाद्या गटाला चिन्ह बहाल केला जातो, त्यावेळी इलेक्शन कमिशन, आपण एक लक्षात घ्यायला हवं, इलेक्शन कमिशन इज अ ट्रिब्युनल, इट्स नॉट अ ज्युडिशरी. एक क्वासी ज्युडिशरी मध्ये येतो, पण कोर्ट म्हणून त्याला संबोधलं जातं, परंतु कोर्ट नाही. त्या पद्धतीनं जेव्हा त्यांचं काम एवढंच आहे की ज्याच्यामध्ये जे आपल्याकडे अर्ज आलेले आहेत, जो पक्ष क्लेम करतोय, जो ग्रुप आपल्याकडे क्लेम करतो, त्यांच्याकडे किती मेजॉरिटी आहे, आणि ती मेजॉरिटी करत टेस्ट ऑफ मेजॉरिटी त्यांना करावी लागते. ते 2 पातळीवर, एक पॉलिटिकल फ्रंटवर आणि एक विधिमंडळाच्या फ्रंटवर, आणि या दोन्हीकडे ज्यांचे बहुमत असतं त्या गटाला सदरचा चिन्ह बहाल केला जातो. हे प्रायमरी त्यांचा जो एक समीक्षा करायची असते ती या बेसिसवर करायचं असतं, ना की टोटली इन्व्हॉल्व्ह होऊन, की कारण पार्टीची जो कॉन्स्टिट्यूशन आहे तो डेमोक्रेटिकली इलेक्टेड आहे की नाही, किंवा त्याच्यामध्ये निवडणुका झालेल्या आहेत की नाही, त्याच्यामध्ये कोणाचा कन्सेंट होता की नाही, किंवा 2018च अमेंडमेंट योग्य आहे, अदरवाईज 1999चा कॉन्स्टिट्यूशन योग्य आहे, याच्याबद्दल त्यांनी विचार करायचा नसतो. तर जो पार्टी, जो गट आमच्या समोर आलेला आहे, माझ्या समोर आलेला आहे, त्या गटांमध्ये कोणाकडे मेजॉरिटी आहे आणि त्या मेजॉरिटीवरून सदरचा पक्षचिन्ह बहाल करायचा असतो. मग सदरचा असं या पद्धतीने जर उहापोह केला तर मला वाटतं निवडणूक कमिशनच्या आदेशामध्ये कुठं ना कुठं काही तफावत आढळू शकतो, आणि त्या तफावतीवरूनच सध्या कपिल सिब्बल साहेब युक्तिवाद करीत आहेत. ठीक आहे. आपण अपडेट घेऊया. शिवाजी पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत. शिवाजी, नेमका काय घडतंय कोर्टात? काही तांत्रिक अडचणींमुळे आपण पोहोचू शकत नाही शिवाजीपर्यंत, मात्र कोर्टामध्ये कपिल सिब्बल अपडेट सध्या मोठ्या प्रमाणात आर्ग्युमेंट करतायत. विधिमंडळ पक्षात फूट पडणं म्हणजे राजकीय पक्षात फूट पडणं असा अर्थ होत नाही. ठाकरेंच्या शिवसेनेकडनं कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत. आमच्या पक्षाच्या घटनेमध्ये मुख्य नेता हे पद येत नाही, तर पक्षप्रमुख हे पद येतं. मात्र समोरच्या गटाचे स्वतःला मुख्य नेता कशाच्या आधारे म्हणतात, असा कपिल सिब्बल यांनी आर्ग्युमेंट केलेलं आहे. दुसरा गट तयार होणं म्हणजे पक्षात फूट पडली असा होत नाही. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष असं एस्टॅब्लिश करण्याचा, असा फरक एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न ते करतात. 2099च्या घटनेत मुख्य नेता या पदाचा उल्लेख नाही, असं कपिल सिब्बल यांनी कोर्टात आर्ग्युमेंट केलेलं आहे. निकालात फुटीबाबत बोललं गेलं, विधिमंडळ गटाबाबत बोललं गेलं नाही, असं ते म्हणतात. शिवाजी काळे पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. शिवाजी, कोर्टात नेमकं काय घडतंय आता? कशी आर्ग्युमेंट करतायत सिब्बल? सिब्बल साधारण 2018ची जी घटना आहे, आणि त्या घटना जर अलोकतांत्रिक होती तर त्या माध्यमातून जी लाभाची पदं निर्माण झाली, जे आमदार खासदार निवडून आले, ते कसे लोकतांत्रिक होऊ शकतात? किंवा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेल्या 2014च्या निवडणुका, 2018 नंतर 19ची निवडणूक झाली, 2018ची घटना जर अलोकतांत्रिक होती तर यांना अचानक जाग का आली, असं त्यांचं म्हणणं आहे. की याच्या संदर्भामध्ये पहिल्यांदाच भूमिका समोर आली जेव्हा पक्षामध्ये फूट पडलेली आहे. त्या घटनेनुसार जर पक्षामध्ये, विधिमंडळ पक्षामध्ये पडलेली फूट ही महत्वाची वाटते तुम्हाला, तर मूळ पक्ष का महत्वाचा वाटत नाहीये, हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर एकनाथ शिंदे हे पक्षामध्ये आले, पक्षामध्ये त्यांनी लाभाची पदं घेतली, मात्र तेव्हा त्यांना त्यांचा पक्ष अलोकतांत्रिक वाटला नाही, त्यांची घटना अलोकतांत्रिक वाटली नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून ते म्हणतात परिचित 15 अंतर्गत एकदा की मूळ राजकीय पक्षात फूट पडली, 2 प्रतिस्पर्धी गटामध्ये कोणता एक गट त्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करतो हे ठरवण्याचे काम निवडणूक आयोगाचे असते. पक्षाची घटना लोकशाहीवादी आहे की अलोकतांत्रिक आहे या प्रश्नाचा परिच्छेद 15शी काय संबंध आहे, याची चौकशी ही त्याचा काही संबंध नाही, तो पूर्णपणे निरर्थक मुद्दा आहे. म्हणजे पक्षामध्ये फूट पडलेली आहे हे ठरवण्याची काही निकष आहे. त्यामध्ये ओरिजिनल पक्षामध्ये फूट पडलेली आहे का, जशी समाजवादी पक्षामध्ये अखिलेश यादव यांनी मूळ पक्षाच्या अध्यक्षपदावरती दावा सांगितला होता, ती ओरिजिनल पक्षामध्ये पडलेली फूट आहे. निवडणूक आयोग याच्या सगळ्यामध्ये आयोग परिचित 15 अंतर्गत या एका न्यायाधिकरणासारखे काम करत आहे, आणि एखाद्या राजकीय पक्षाची घटना लोकशाहीवादी आहे की नाही, अलोकतांत्रिक आहे, यावर निर्णय देऊ शकत नाही.
काही क्षणासाठी थोड्या वेळ थांबतात आणि ते म्हणतात की जर 2018ची घटना अलोकतांत्रिक आहे असं मानलं तर न्यायालयाला या ठिकाणी 2 प्रश्न उपस्थित करतात. कायद्यानुसार एक म्हणजे प्रत्यक्ष व्यवहारात पक्ष लोकशाहीवादी कसा होता हे या ठिकाणी ते मांडतात. म्हणजे ती घटना अलोकतांत्रिक होती तर मात्र निवडणूक आयोगाची पूर्ण प्रक्रिया पक्षामध्ये पाडली जात होती. त्यानंतर निवडणुका ज्या आहेत थेट लोकांमध्ये जाऊन लढवल्या जात होत्या. आमदार खासदार निवडून येत होते. तर अशा पद्धतीने जी घटना 2018ची तुम्ही अलोकतांत्रिक म्हणताय, निवडणूक आयोग त्याला अलोकतांत्रिक म्हणताय, मात्र त्यामुळे प्रत्यक्षात निवडून आलेले आमदार खासदार पुढे ते सत्तेत गेले, तेच पुढे मुख्यमंत्री झाले, पुढे तेथलीच मंत्री झाले. या संदर्भामध्ये या ठिकाणी युक्तिवाद होताना पाहायला मिळतंय. अगदी खूप महत्वाच्या या घडामोडी घडतात कोर्टात. संदीप कडूनही अपडेट घेऊया आपण. संदीप, त्यानं बघायला गेलं शिवाजीनं सांगितल्याप्रमाणे नम्रता कशा पद्धतीनं निवडणूक आयोग चुकीचा ठरलेला आहे हेच सांगायचा प्रयत्न कपिल सिब्बल हे न्यायालयासमोर करतायत. आणि मुख्य नेता हे पद एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेलं होतं किंवा ते त्यांनी घेतलेलं होतं, पण पक्षप्रमुख पद किंवा पक्षाचं प्रमुख हे उद्धव ठाकरे होते आणि त्यामुळेच विधिमंडळातली ही फूट होती ती राजकीय नव्हती. त्यामुळे ही फूट ग्राह्य मानता येणार नाही. निवडणूक आयोगानं घेतलेला जो निर्णय आहे तो असंविधानिक आहे किंवा चुकीचा आहे हेच सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल प्रामुख्यानं न्यायालयासमोर करतायत. पक्षाच्या घटनेच्या आधारे हा वाद सोडवणं योग्य नाही असा निवडणूक आयोगानंच निष्कर्ष काढलेला होता असं कपिल सिब्बल यांनी थेट म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगानं आपल्या आदेशात नमूद केलेलं आहे, जो आदेश आहे निवडणूक आयोगाचा तोच वाचून दाखवत आहेत कपिल सिब्बल हे कोर्टाच्या समोर, की शिंदे गटानं असा युक्तिवाद केला होता की पक्षाच्या घटनेवर अवलंबून राहता येणार नाही, कारण 2018मध्ये सुधारित करण्यात आलेली शिवसेनेची घटना ही लोकशाहीच्या विरोधातली होती. म्हणजे शिंदे गटाचं असं म्हणणं आहे की 2018ला जी काही घटना तयार करण्यात आली होती किंवा जो बदल करण्यात आलेला होता ती लोकशाहीच्या विरोधातली होती असं थेट शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं निवडणूक आयोगाच्या समोर सांगण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर ज्या व्यक्तींनी हा युक्तिवाद केलेला आहे त्यांची नियुक्ती आणि निवड 2018च्या घटनेनुसार झालेली होती असं देखील कपिल सिब्बल म्हणतायत. त्यामुळे एकंदरीतच त्यावेळेला तयार केलेली घटना किंवा घटनेत करण्यात आलेले बदल आणि निवडणूक आयोग कशा पद्धतीनं चुकीचा आहे, त्यातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं देखील कशा पद्धतीनं काय चुका केल्या ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ह्या सगळ्या निकालांमध्ये असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की ज्या घटनेनुसार एखाद्या व्यक्तीची निवड किंवा नियुक्ती केली जाते किंवा त्या घटनेचा लाभ ती व्यक्ती घेते त्यानंतर त्या घटनेला आव्हान नंतर देता येत नाही असं देखील कपिल सिब्बल म्हणतायत. मात्र शिवसेना पक्षाच्या घटनेला चुकीचं पहिल्यांदा म्हणून नंतर जर तुम्ही तोच पक्ष तुमचा आहे असं सांगत असाल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे असा युक्तिवाद कपिल सिब्बल हे सध्या कोर्टासमोर करतायत. त्यामुळं केंद्रीय निवडणूक आयोगानं जे काही निर्णय घेतला होता तो कशा पद्धतीनं चुकीचा होता आणि त्याला आव्हान कसं देता येईल याचा प्रयत्न खरं तर कपिल सिब्बल करतायत. न्यायालयाकडून हे सगळं आता युक्तिवाद ऐकून घेतला जातोय. गेल्या 20 ते 25 मिनिटांपासून नम्रता हा सगळा युक्तिवाद जो आहे तो सुरू आहे. पाहावं लागेल पुढचे अपडेट्स काय येतात ते. मला ॲडव्होकेट कक्कल मेलींकडून एक जाणून घ्यायचंय. यापूर्वी कोर्टाने सांगितलं होतं की निवडणूक आयोगांसारख्या ज्या संवैधानिक संस्था आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या निर्णयात आम्ही हस्तक्षेप करत नाही. आता आर्ग्युमेंट कदाचित कोर्ट ऐकून घेत असेल, पण कोर्ट अशा प्रकरणामध्ये पुन्हा हस्तक्षेप करेल का? त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाकडे खूप मोठे अधिकार आहेत आणि त्याच्यामध्ये आर्टिकल 32 जो आहे त्याच्यामध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये गाभा म्हणतो आपण, त्याचा आत्मा म्हणतो, कॉन्स्टिट्यूशनचा आत्म्याला आर्टिकल 32 ला भारतीय संविधानाचा आत्मा असं म्हटला जातो. का? कारण त्या माध्यमातून ज्या काही रिट पिटिशन फाईल केले जातात त्याचे डायरेक्टली त्याच्यामध्ये फंडामेंटल राईट संदर्भाचे असतात. आता सध्या या ज्या सुनावण्या चालू आहेत, आता आपला जो मुद्दा होता की इलेक्शन कमिशनच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलं जाऊ शकतो की नाही, तर याचा उत्तर असाच येऊ शकतं की समजा वेळोवेळी सुप्रीम कोर्टाने याच्यावर अधोरेखित केलेलं आहे, किंबहुना गव्हर्नर असू द्यात किंवा अध्यक्ष असू द्यात, राज्यसभेचा अध्यक्ष असू द्यात, विधानसभेचा अध्यक्ष असू द्यात, लोकसभेचा अध्यक्ष असू द्यात, त्यांचा कुठलाही आदेश असेल ज्या आदेशांमध्ये इन्क्लुडिंग निवडणूक आयोग जो आदेश न्यायतत्वावर आधारित नाही किंवा न्यायतत्वाला छेद देणारी असेल त्याला नक्कीच आपण सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करू शकतो आणि नक्कीच त्याच्यावर विचार विनिमय होऊ शकतो. आणि एखादा वेळा तसला जरी निवडणूक आयोग संविधानिक संस्था जरी असेल तरी
त्यांचा निर्णय जर चुकीचा असेल त्याला आपण न्याय कक्षेमध्ये आणू शकतो, न्यायालयाला चॅलेंज करू शकतो. चुकीचा आदेश असेल तर नक्कीच सुप्रीम कोर्टाकडे इतके अधिकार आहेत की तो आदेश रद्द करून नवीन एखादा आदेश ते पारित करू शकतात, किंवा सुप्रीम कोर्ट निर्देश परत निवडणूक आयोगाला देईल की तुम्ही दिलेला जो आदेश आहे तो चुकीचा आहे, परत तुम्ही या मुद्द्यांवर विचार विनिमय करून पुनर्निरीक्षण करून तुम्ही आदेश पारित करा. या सगळे अधिकार सुप्रीम कोर्टाकडे आहेत आणि त्या पद्धतीने ते आदेश पारित करू शकतात. या घडीला आणखीन एक मुद्दा असा आहे की कपिल सिब्बल यांची ही जी आर्ग्युमेंट आहे, विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष याच्यामधला फरक दाखवण्याची विविध मुद्दे ते दाखवत आहेत. पण तुम्ही जसं सांगताय की विधिमंडळ पक्ष हा जरी राजकीय पक्षाचा भाग असला तरी तो विधिमंडळ पक्ष हा तो राजकीय पक्ष रिप्रेझेंट करत असतो आणि म्हणून विधिमंडळ पक्षाकडे ते अधिकार आहेत की 2/3 त्यांच्याकडे मेजॉरिटी असली की तो राजकीय निर्णय ते घेऊ शकतात. मग हे सेपरेट करता येतील का? त्यांच्याकडे तेवढी ताकद दिलेली आहे म्हणून तर ते निर्णय घेत आहेत म्हटल्यानंतर हे आर्ग्युमेंट कपिल सिब्बल यांचे व्हॅलिड ठरू शकतात का कायद्याच्या नजरेत? आणि टू बी प्रॅक्टिकल, थोडंसं लिगली नॉनसेन्सवर आपण जर बोलायचं झालं, दिस इज डिबेटेबल जस्ट बिकॉज या पद्धतीच्या आपण गेल्या वेळी आपण पुढारीच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी मांडत होतो. जर बघितलं तर हा मुद्दा पूर्णतः नवीन आहे. सुप्रीम कोर्टासमोर सध्या देशात या अगोदर अशा प्रकारचा कुठलाही मुद्दा किंवा प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये येऊ घातलेला नव्हता. सध्या या प्रकरणाच्या माध्यमातून आपण जो प्रश्न मला विचारलेला आहे, सध्या हा जो प्रश्न आहे, आता जर मला विचारला तर नक्कीच विधिमंडळ इट इज इंटिग्रल पार्ट ऑफ द पॉलिटिकल पार्टी, आणि विधिमंडळ आणि पॉलिटिकल पार्टी आपल्याला वेगळं करू शकत नाही. आणि वेगळं ज्या अर्थी आपण वेगळं करू शकत नाही त्याच्यामध्ये मग विधिमंडळ कुठला आणि पॉलिटिकल पार्टी कुठला याला उत्तर कसं द्यायचा, तर याचं उत्तर आपण सुप्रीम कोर्टाकडूनच अपेक्षित करायला हवं. का? कारण सध्या न्याय प्रलंबित मॅटर आहे आणि त्यामध्ये आपण ठीक आहे, मी माझा ओपिनियन मी देऊ शकतो, बट दॅट कॅनॉट बी अ पर्टिक्युलर एक की सुप्रीम कोर्ट या पद्धतीला आदेश करू शकेल. मला असं वाटतं की विधिमंडळ मला असं अपेक्षित आहे की पॉलिटिकल पार्टी जरी असेल तरी त्याचा विधिमंडळ हा इंटिग्रल पार्ट ऑफ द पॉलिटिकल पार्टी, त्यामुळं दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळं त्यांना तुम्ही सेपरेट करू शकत नाही. जेव्हा विधिमंडळ तुम्ही विचार करताय त्यावेळी तुम्हाला कुठेतरी पॉलिटिकल पार्टी सुद्धा डोक्यात ठेवून चालावं लागेल. का? कारण विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष अस्तित्वात आल्याशिवाय विधिमंडळ अस्तित्वात येऊ शकत नाही. आणि ज्या अर्थी विधिमंडळातील काही जे नेते आहेत किंवा जे समजा आमदार आहेत, खासदार आहेत, जे सध्या मिनिस्टर सुद्धा आहेत, त्यांच्याकडे सुद्धा राजकीय अधिकार दिलेले असतात, राजकीय जबाबदारी सुद्धा त्या पक्षाच्या दिलेल्या असतात. मग त्यांना तुम्ही सेपरेट कसं कराल? त्यांना त्याच्या दोघांमध्ये डिफरन्स कसं कराल? तर म्हणून माझा आर्ग्युमेंट असा आहे, माझा युक्तिवाद असा आहे की तुम्ही जरी फॉर सेक ऑफ त्याच्यामध्ये पॉलिटिकल पार्टी वेगळी आहे, जरी हे सगळं काही युक्तिवादाचा भाग झाला, परंतु जेव्हा आपण न्याय कक्षेत हा विचार केला जातो त्यावेळी मला असं वाटतं विधिमंडळ आणि राजकीय पक्ष या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्याला आपण वेगळं करू शकत नाहीत. वेगळं करता आलं असता कुठल्याच्या बाबतीत कसं त्याला वेगळं करता आलं, तर समजा आता आपला मनसे पक्ष आहे, मनसे पक्षामध्ये एकच आमदार आहे, तर एक आमदार एका बाजूने जातो, तर समजा आता कित्येक वेळा याचा सुद्धा उल्लेख केला गेला की मनसे पक्षामध्ये एकच आमदार आहे आणि तो जर पक्ष गेला तर मनसे पक्ष पूर्ण त्याच्यामध्ये विलीन झाला असं समजायचं का? किंवा पक्षामधला पूर्ण बहुमत त्यांच्याकडे गेला का असं समजायचं का? मग त्यावेळी विधिमंडळ पक्ष कुठला आणि त्यामुळे राजकीय पक्ष कुठला? तर यावेळी असं माझं उत्तर असेल तर मनसेमध्ये एकच आमदार होता, तर तो एका आमदार जर सोडून गेला तर राजकीय पक्ष अजून शाबित आहे. राजकीय पक्षामधील जी मेजॉरिटी त्यांच्याकडे आहे तो मेजॉरिटी शाबित आहे. जर समजा मनसेमधला एखादा आमदार सोडून गेला तर मनसे पक्ष अबाधित राहील आणि त्याच्या विरोधात डिस्क्वालिफिकेशन प्रोसिडिंग चालू शकतात आणि तो अपात्र होऊ शकतो, तो आमदार अपात्र होऊ शकतो. परंतु जेव्हा आपण शिवसेनेचा विचार केला जातो, शिवसेनेचा दोन्ही बाजूनं बॅलन्सिंग आहे, ज्याच्यामध्ये लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये सुद्धा आमदार आहेत, खासदार आहेत, ज्यांच्याकडे राजकीय पक्षांमधील सुद्धा काही जबाबदारी आहेत. त्यामुळं त्या दोघांना तुम्ही वेगळे करू शकत नाही. जर वेगळे करायचं झाला तर त्यासाठी पक्ष एकच म्हणून विचार करावा लागेल. शिवसेना एकीकडे होईल आणि दुसरा गट एकीकडे होईल, आणि असं सध्या तरी होणं मला अपेक्षित वाटत नाही. म्हणून माझं असं म्हणणं आहे,
लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि राजकीय पक्ष हे दोन्ही वेगळे जरी दिसत असेल तरी एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. दे आर इंटिग्रल पार्ट ऑफ द सेम कॉइन अँड हेन्स दे कॅनॉट बी सेपरेटेड असं मला म्हणायचं आहे. आणि त्यामधून आता यावरती जो काही निर्णय अपेक्षित आहे ते आपण सुप्रीम कोर्ट माननीय सर्वोच्च न्यायालयाकडूनच अपेक्षित करूयात असं मला वाटतं. मग असं जर असेल तर इन दॅट केस उद्या शिंदे मग असं जर असेल कोर्ट उद्या जर अशा कुठल्या गोष्टीकडे आलं तर इन दॅट केस शिंदे उद्या काहीतरी वेगळा निर्णय वेगळा क्लेम करू शकतात का ठाकरेंच्या पक्षावरती आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवरती किंवा त्यांच्या आमदारांवरती? क्लेम आहे, दे देमसेल्फ क्लेम शिवसेना. ते सुरुवातीपासूनच म्हणतायत आम्ही ओरिजिनल शिवसेना आहोत, आम्ही वेगळे गेलेले नाहोत, आम्ही कुठेही पक्ष विरोधी कारवाई केली नाही. फक्त राजकीय जो पक्ष नेता आहे त्याच्या विरोधात आम्ही बोलतोय, पक्ष विरोधी कमी बोलत नाहीयेत. म्हणून त्यांचा क्लेम पक्षावर ते सांगतात, अगदी सुरुवातीपासून ते सांगतायत आम्ही वेगळे गेलेले नाही. ओरिजिनल शिवसेना जी आहे, आम्ही भाजपासोबत जातीये, ओरिजिनल विचारसरणीचे हिंदुत्वादी विचारसरणी आहे, त्याला कुठेतरी तडा सध्या चाललेला होता. तो विरोधी विचारसरणीच्या सोबत त्यांनी अलाइन केला होता, म्हणून आम्हाला विचार पटत नाही. म्हणून सध्या जो सिमिलर विचारवादी आहेत, ज्यामुळे हिंदुत्ववादी भाजपा आहे, त्यांच्यासोबत आम्ही अलाइन करतोय. आणि जी ओरिजिनल शिवसेना आहे, जी बाळासाहेबांची शिवसेना आहे, ती शिवसेना आम्ही घेऊन आम्ही भाजपासोबत अलाइन करतोय. आणि म्हणून सध्या जो विषय चाललेला आहे त्या पद्धतीने जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये मला इथं आवर्जून मेन्शन करायचं आहे नम्रताजी, सध्याचा हा केस जो आहे हे रेट्रोस्पेक्टिव्ह जाणार नाहीये, हा पुढे फ्युचरिस्टिक असेल. आणि म्हणून दिस केस वुड बी एन अकॅडमिक ओनली. याच्यामध्ये निर्णय फक्त कोणी अपात्र होईल का किंवा पक्ष वेगळं जाईल का हे आपण अपेक्षित करू नये. ह्याच्यामध्ये फक्त एक अकॅडमिक निर्णय येईल. जो निर्णय हे भविष्यातील ज्या काही पॉलिटिकल इव्हेंट्स होणार आहेत, ज्या काही पक्षांतर होतील किंवा पक्षफुटीचा विषय होईल त्यांच्यासाठी एक मार्गदर्शिका असू शकेल. बट सध्या ज्या गिव्हन फॅक्ट्स ऑफ द केस याच्यामध्ये कुठलाही मला वेगळं पार्श्वभूमी असं दिसून येत नाही. आणि ज्या पद्धतीने हा केस पुढे चाललेला आहे, हा खूप केस इंटरेस्टिंग होत चाललेला आहे. आणि आता सध्या जो युक्तिवाद चाललेला आहे ज्याच्यामध्ये दोन विरोधाभास युक्तिवाद आहेत. एक सांगतोय की पक्षांतर झालेलं आहे, दुसरा म्हणतो मी पक्षांतर केलेलं नाही, पक्षातच आहे आणि फक्त पक्षातल्या नेत्याविरुद्ध बोलतोय. याचा अर्थ पक्षांतर्गत जो लोकशाही आहे त्याच्याबद्दल मी बोलतोय. मग लोकशाहीमध्ये असताना आपण लोकशाही पद्धतीने का वागू नये? पक्षामध्ये सुद्धा काही पक्षांतर्गत सुद्धा लोकशाही असायला हवा. पक्षामधील समजा माझा बॉस मला बोलतोय, माझा नेता मला काहीतरी बोलतोय किंवा पक्ष विरोधी काही कारवाई करतोय, त्याबद्दल पक्षाचा नेता किंवा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला बोलायला हवा नको का? मग या सगळ्याचं उत्तर मला परत एक केस लॉ आठवते, एक अथॉरिटी आठवते ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं निर्देश दिलेले आहेत. जारकीहोळी जो कर्नाटकाचा केस आहे त्याच्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने मला वाटतं मागच्या इव्हेंटमध्ये सुद्धा आपण याबद्दल डिस्कस केलं होतं. जारकीहोळी केस सुद्धा याच प्रकारची होती. त्याच्यामध्ये काही 13 आमदार कर्नाटका याच्यामधून आय बिलीव्ह भाजपाचे आमदार होते, त्याच्यामध्ये डिस्क्वालिफाय केले होते. त्यांचा विषय सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा आला त्यांचं म्हणणं असं होतं की 13 आमदारांचा आमचा विरोध येडियुरप्पाला आहे, पक्षाला नाही, भाजपाच्या विरोधात नाही. आणि सदरचा युक्तिवाद सुप्रीम कोर्टाने ग्राह्य धरलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे पक्षांतर्गत जो लोकशाही आहे त्यालाही वाव असायला पाहिजे. वी आर लिव्हिंग इन द डेमोक्रेटिक सेटअप आणि लोकशाही पद्धतीच्या राजकारणात आम्ही असताना लोकशाहीला अन्य साधन आपण महत्व द्यायला पाहिजे. आणि म्हणून त्यांच्यावर जो केलेला अपात्रता कारवाई होता तो कारवाई रद्द सुप्रीम कोर्टाने केलेला आहे. आणि त्या अनुषंगाने मला असं वाटतं सदरचा निर्णय कुठं ना कुठं या केसमध्ये उल्लेख केला जाईल. जारकीहोळी वर्सेस मला वाटतं गव्हर्नर ऑफ कर्नाटका अध्यक्ष विधानसभा कर्नाटका हा केस आहे. आणि या केसचा उल्लेख मला वाटतं पुढील येणाऱ्या आर्ग्युमेंट मधून शिंदे गटाकडून याचा उल्लेख होऊ शकतो असं मला वाटतं. शिवाजीकडे आपण एकदा जाऊया. शिवाजी, कोर्टामध्ये काय घडतंय याची अपडेट शिवाजीकडून घेऊया. शिवाजी. नम्रता, काही मिनिटाचा अवघ्या आता युक्तिवाद बाकी म्हणावा लागेल आजच्या दिवसाची आहे आणि आजची सुनावणी संपलेली आहे. आजच्या सुनावणीमधील जर आपण गाभा पाहिला तर एक महत्वाचा म्हणावा लागेल की मूळ पक्ष त्याचबरोबर एखादा पक्ष जेव्हा स्थापन केला जातो तेव्हा त्या पक्षाचे स्थापन करताना जेव्हा घटना कलम 29 नुसार त्याची लोकशाहीच्या दृष्टिकोनातून जेव्हा
संविधानाच्या दृष्टिकोनातून जेव्हा संसदेमध्ये चर्चा सुरू होती, जर पक्षाला पक्ष चिन्ह दिलं जातं तर पक्षाच्या रजिस्ट्रेशनची गरज काय? तर पक्ष हा भारतीय पक्ष हे भारताच्या संविधानाशी बांधील असावे म्हणून त्यांना कलम 29 अंतर्गत लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या 29 अंतर्गत त्यांना रजिस्ट्रेशन करण्यास सांगण्यात आलं होतं, अशी या ठिकाणी जी चर्चा झालेली आहे ती कपिल सिब्बल यांनी शेवटी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे 29 वर चर्चा सुरू असताना जेव्हा स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष यांना चिन्हाची वाटप यंत्रणा आधीच उपलब्ध असताना आपण त्यांना रजिस्ट्रेशन करण्याचं कारण असं आहे की भारताच्या संविधानाशी त्यांनी निष्ठा बाळगली पाहिजे. देशाच्या मूलभूत घटनात्मक मूल्याशी विसंगत उद्दिष्ट असणाऱ्या राजकीय पक्षांना संसदेमध्ये स्थान नको म्हणून कलम 29 हे समाविष्ट करण्यात आलं. आता या संदर्भात ते पुढे बोलतात की त्यासाठी नियमावली जोडणं हे बंधनकारक करण्यात आलं. देशाच्या संविधानामध्ये संविधान, समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीच्या तत्वांवरती खरी निष्ठा ठेवेल त्याच्यासाठी राजकीय पक्षांची नियुक्ती करण्यात आली, त्यांचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं. भारताचे सार्वभौमत्व, एकता व अखंडता याच्याशी कायम असणाऱ्या पक्षांनाच या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं जातं असं जे आहे या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर या सगळ्या ज्या बाबी आपण सांगितलेल्या आहेत त्या गोष्टीचा विचार 29 अंतर्गत केलेला आहे. आणि एकनाथ शिंदे यांनी इतक्या वर्ष आपल्या पक्षामध्ये राहिले आहेत आणि पक्षामध्ये जेव्हा एखाद्या मुद्द्यावरती मतभेद होतात तेव्हा अनुच्छेद 19(4) अंतर्गत वाजवी बंधनापेक्षा भारताच्या सार्वभौम आणि अखंडता, सार्वजनिक व्यवस्था आणि नैतिकच्या हितासाठी जी बंधनं लागली जातात त्या संघटनात्मक सहकारी संस्थांमधून एखाद्या व्यक्तीला जर बाहेर पडायचं असेल तर स्वतःहून व्यक्ती संघटना सोडून जाऊ शकते. मात्र ते एखादी व्यक्ती अचानक कोणतीही नोटीस न देता किंवा योग्य प्रक्रियेचा अवलंब न करता ही संस्था हुकुमशाही आहे, त्या संस्थेमध्ये काम करताना तिची घटना ही नियमबाह्य आहे असं सांगू शकत नाही, असं हे अनुच्छेद 19 अंतर्गत एक मोठा घटनात्मक प्रश्न निर्माण होतो असं या ठिकाणी यांनी म्हटलेलं आहे. अगदी. आणि आजच्या दिवसाची सुनावणी संपलेली आहे. मी अगदी संदीप कडूनही काही अपडेट घेते, मग कक्कल मेली सरांकडून आपण कन्क्लुडिंग कमेंट घेऊया. संदीप. अगदी बरोबर आहे. मुख्य नेता पद जे आहे त्यावरच कपिल सिब्बल यांनी आक्षेप घेतलेला. नम्रता, मुख्य नेता हे पद कुठेही अस्तित्वात नाही. मग कुठल्या संविधानाच्या आधारे एकनाथ शिंदे यांनी हे पद स्वतःला बहाल करून घेतलं असं थेट त्यांनी म्हटलेलं आहे. आणि यामध्ये त्यांचं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नियुक्तीवर आक्षेप नोंदवत त्यांनी काँग्रेस पक्षातलं एक उदाहरण दिलं आहे की काँग्रेस पक्षामध्ये एक युवा अध्यक्ष असतो, तो स्वतः निवडून येतो, म्हणजे त्याची निवड करायचा अधिकारही केंद्रीय निवडणूक आयोगाला नाही असं थेट कपिल सिब्बल यांनी कोर्टासमोर आज म्हटलेलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या प्रामुख्यानं त्यांची जी निवड होती त्या निवडीवरच त्यांनी आक्षेप घेतला. आजची जरी सुनावणी संपलेली असली तरी महत्त्वाच्या काही गोष्टी सांगाव्या लागतील की निवडणूक आयोगानं एखादं संविधान लोकशाहीवादी आहे की अलोकशाहीवादी आहे हे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही. माझ्या पक्षाचं संविधान जे असेल ते ठरवण्याचा अधिकार त्या पक्षाला आहे. त्याचबरोबर एखादी नोंदणी रद्द होत असेल तर कुठलाही अधिकार त्या गटाला राहत नाही. म्हणजे असं म्हणत त्यांनी की केंद्रीय निवडणूक आयोगानं जे काही आज निर्णय घेतलेले होते आतापर्यंत ते कसे खोटे आहेत किंवा ते कसे संपर्क तुटलेला आहे आपला संदीप सोबत. मात्र आजच्या दिवसभरातला महत्वाचा जो मुद्दा आहे तो मुख्य नेता या पदावरनं आर्ग्युमेंट सुरू होतं. संदीप, पुन्हा एकदा संदीपकडे जाऊया. संदीप, पूर्ण करा मुद्दा. नाही, मी सांगितल्याप्रमाणे संविधानानुसार त्यांनी हे पद स्वतःला बहाल करून घेतलं असा थेट सवाल त्यांनी कपिल सिब्बल यांनी कोर्टासमोर विचारला. आणि त्याचबरोबर त्यांनी काँग्रेस पक्षातलं उदाहरण दिलं आहे नम्रता की आमच्याकडे म्हणजे काँग्रेस पक्षातही एक युवक अध्यक्ष असतो जो स्वतः निवडून येतो, निवडणूक झाल्यानंतर त्याची निवड होते आणि त्याचीही निवड करायचा अधिकार देखील केंद्रीय निवडणूक आयोगाला नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आजची सुनावणी ही संपलेली आहे. नम्रता, कक्कल मेली सरांकडे जाऊया. कक्कल मेली सर, आजचं जे आर्ग्युमेंट आहे जे कपिल सिब्बल यांनी केलेलं याचा एक सारांश जर आपण काढायचा झाला तर महत्वाचा मुद्दा ज्या बेसवरती त्यांनी आर्ग्युमेंट केलंय आणि उद्या जे क्रॉस आर्ग्युमेंट कदाचित होईल किंवा कदाचित कपिल सिब्बल त्यांचं आर्ग्युमेंट कंटिन्यू करतील त्या आर्ग्युमेंटचा आपण साधारण काही अंदाज बांधू शकतो का? नक्कीच नम्रताजी, कन्क्लुजन आपण जर जायचं असेल तर प्रामुख्याने कपिल सिब्बल साहेब आज आपल्या एकताच्या युवादामध्ये निवडणूक आयोगाचा आदेश कशा पद्धतीने चुकीचा आहे आणि मुळात निवडणुकीचा आदेश हा कसा मेंटेनेबल नाहीये किंवा निवडणूक आयोगाने कसं
आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन हा आदेश पारित केलेला आहे. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, पार्टी जी स्ट्रक्चर आहे, पार्टी अंतर्गत जी संरचना आहे त्याबद्दल कपिल सिब्बल साहेब मला वाटतं मोस्ट इम्पसायझिंग आर्ग्युमेंट त्यांचा त्याच्यावर होता. हो. पार्टी प्रमुख या संदर्भात त्यांचा युक्तिवाद होता. म्हणजेच पार्टीतली संरचना जी आहे त्याबद्दल त्यांचा युक्तिवाद चाललेला होता. थोडक्यात पार्टीची जी संरचना आहे त्याच्याबद्दल निवड जी पद्धती आहे लोकशाही पद्धतीने चालते की नाही चालत, आणि चालत असेल तर कुठल्या पद्धतीने त्या निवड केली जाते याबद्दल बोलत होते. आणि तिसरा मुद्दा जो आहे, आपण मगाशी जे बोलत होतो, 2 घटनावर, एक पॉलिटिकल पार्टी आणि विधिमंडळ पार्टी म्हणजे लेजिस्लेटिव्ह पार्टी यामधील या विधिमंडळ पक्ष या दोन्ही मधील तफावत आणि दोन्ही कशा वेगळ्या नाहीत, सॉरी पॉलिटिकल पार्टी कशी वेगळी आहे आणि विधिमंडळ कसा वेगळा आहे असं याबद्दल ते युक्तिवाद करताना आपल्याला दिसले. आणि मला वाटतं उद्या दुपारी आता जी सुनावणी होणार आहे त्याच्यामध्ये कसं आर्ग्युमेंट केलं जातं, कपिल सिब्बल कंटिन्यू करतात की क्रॉस आर्ग्युमेंट होतं हे आपल्याला बघावं लागेल. ककल मेली सर आपल्याला सगळं हे विश्लेषण करत होते कायदेशीर भाषेमध्ये, त्यांचे आभार. संदीप आणि शिवाजी आमचे प्रतिनिधी या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून होते, त्यांचेही आभार. आता एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये, बातम्यांचा ओघ सुरूच राहील.